गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं वस्त्रहरण केलं अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सचिन वाझेंनी केलेल्या आरोपानंतर पटोलेंनी थेट फडणवीसांना लक्ष्य केलंय. फडणवीस आणि अनिल देशमुख यांचं नाट्य सुरू आहे, ज्याचा अंत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही याचा निकाल लावू असं म्हणत पटोलेंनी महायुतीला इशारा दिलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागांची अदलाबदल होऊ शकते असे संकेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागांची अदलाबदल करण्याची भूमिका नरमाईची वाटते का असा प्रश्न विचारला असता आता ते अजितदादा आम्हाला दिसत नाहीत अशी खिल्ली पटोले यांनी उडवली. सचिन वाझेंनी देवेंद्र फडणवीसांकडे अनेक पुरावे दिले आहेत की पीएच पैसे वसूल करायला सांगत होता आणि देशमुखांनी. आता सचिन वाझेंनी त्यांचं पीए पैसे घेताना सांगितलेलं आहे. आता ते मंत्री पैसे घेतात या सरकारमध्ये, अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मला त्याच्या खोलात जायचं नाही. मुद्दा आहे की हा अनेक दिवसाचा हे नाट्य माध्यमातून आम्ही बघतो आहे, त्याला नाट्यच म्हणतो, त्याचा कुठला अंकच नाही. असं हे नाट्य चाललेलं आहे. कधी राज्याचा गृहमंत्री सांगतो की माझ्याजवळ ऑडिओ व्हिडिओ आहे, कधी अनिल देशमुख सांगतात की माझ्याजवळ पुरावे आहेत. मला वाटतं की हा काही निकाल इथं लागणार नाही असं मला दिसत आहे, असं मला वाटतं. पण या सगळ्या विषयावर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमध्ये आमचं सरकार येईल, त्याच्यामध्ये आम्ही चौकशी लावू आणि याचं दूधका दूध पाणी पाणी करू की कोण दोषी आहे. जो दोषी असेल त्याला आम्ही कारवाई करू, ही भूमिका आमची आहे. आम्ही मागच्या काळातही सांगितलं की देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहे, 7.5 वर्ष तुम्हाला राज्याचा गृहमंत्री म्हणून काम केलं. तुमच्याजवळ ऑडिओ व्हिडिओ असेल तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही लोकांसाठी जबाबदार आहात. एका संविधान पदावर बसलेले आहात, मग तुम्ही लपवून का ठेवलेलं आहे? धमकवता विरोधी पक्षांना, धमकवून तुम्ही राजकारण करायला पाहताय, त्याचं उत्तर ते द्यायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला जो वाटतं, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही चौकशी करू, दूधका दूध पाणी पाणी करू. महाराष्ट्रात जनतेच्या आशीर्वादांनी महाराष्ट्रात आमचं महाविकास आघाडी सरकारी ऑडिओ क्लिप आहे का नाही म्हणजे आम्हाला काय माहिती. मी म्हटलं ना, नाटकच म्हटलं ना, त्याचा अंकच नाही आहे या नाटकाचा. त्यामुळे मला त्यावर चर्चा आता करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. आज सगळीकडे पूर परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झाली, सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, कोण मरतो कोणाला काही घेणं नाही. अन्नदाता रोज मरतो आहे, त्यावर सरकार बोलायला तयार नाही. मदतीचं तर काही नाही. आम्ही घोषणा करतात सरकार की आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, आम्ही तो शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही आहात तुम्ही, अदानी अंबानीच्या पाठीशी आहात. कशाला शेतकऱ्याला बदनाम करता? आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. महागाई वळवून टाकली. लाईटचे बिल पण आता पाहिलं ते उदाहरण सांगतो, 4,000 5,000 हजाराची बिल आली 2 लाईटचं बल्ब जाळणाऱ्या लोकांच्या घरी. महागाईला आभाळाला टेकवून दिलेला या लोकांनी. 5 वर्ष लाईट बिल येणार नाही, ते करून दाखवणार पुढच्या 5 वर्ष. मला हे काय खातं त्यांच्याकडे नाही आहे, ते कोणाकडे आहे? जे खातं तुमच्याकडे आहे ते रोज तुमच्या तिजोरीत खडखड राहायचं आहे ना. तुम्हीच सांगितलं की तुमचे सगळे योजना पूर्ण करायचे तर महाराष्ट्रातल्या जमिनी विकाव्या लागतील. कॅबिनेटमध्ये सांगितलेलं आहे, बाहेर आवाज आला ना त्याचा. आता निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला घोषणा काय, 2.5 वर्ष सरकार होतं, मागचं सरकार तुमचं होतं, तुम्ही का नाही केलात त्यावेळेस? निवडणुकीच्या तोंडावर घोषणा देऊन चालणार नाही. तुम्ही काय केलं? लोकांनी तुम्हाला संधी दिली, संधीचं तुम्ही उलट महाराष्ट्र गहाण ठेवला, महाराष्ट्राचं स्वाभिमान गहाण ठेवला गुजरातच्या लोकांजवळ. त्यामुळे आता त्यांना संधी नाही. महायुतीमध्ये एक असं अजित पवार म्हणाले ठरले की एखादी जागा जर मेरिटवरती दुसऱ्या पक्षाला द्यावी लागली तर त्यांनी दुसरी जागा सोडवली. महाविकास आघाडीमध्ये पण असा काही फॉर्म्युला होऊ शकतोय की जिथं एखादी जागा. आम्ही तेच सांगत आहे तुम्हाला की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं जेव्हा काम सुरू आहे ते चांगलं होईल, त्याच्यामध्ये कुठलीही देवाणघेवाण होऊ शकते, काही होणार नाही, त्याला काय अडचण नाही. मेरिटच्या आधारावर निर्णय होईल. पक्षांनी तयारी ठेवा अशी अजित पवारांची नरमाईची भूमिका कशासाठी असू शकते? त्यांना त्यांच्या लोकांना सांगितलं, त्यांच्या अलायन्स. त्यामुळे आता त्यांच्या अलायन्स मध्ये काय चाललं मी काय चर्चा करतो. दादा कसे अग्रेसिव्ह आहेत अशी? दादा पहिले राहिले ना,
नितेश राणे म्हणतायत फडणवीस साहेब जर मैदानात उतरले तर महाविकास आघाडीचं वस्त्रहरण होईल असं. उतरलंच आहे ना, कोणाचं महाराष्ट्राचंच वस्त्रहरण केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही प्रतिक्रिया देत नाही. पण महाराष्ट्राचं वस्त्रहरण महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. वडेट्टीवार साहेबांनी मागच्या विधानसभेच्या नागपूरच्या प्रकरण तुम्ही जाणून पाठपुरावा करता, त्याचबरोबर पोर्शे कार पुण्यातले दोन्ही महत्वाचे तुझ्या खेळकर प्रकरण बंद होईल अशी परिस्थिती आता निर्माण झाली. एवढ्यावर जी काही कारवाई झाली खेळकरांवर तिथपर्यंत थांबवून योग्य आहे का? त्याच्या पुढेही ह्या लिंक असतील काय एकंदरीत दिसते? बघा, मोदी सरकार आल्यानंतर UPSC सारख्या महत्वपूर्ण परीक्षेला, कारण की हे IAS, IPS, IFS, फॉरेन सर्व्हिसेस अशा अनेक सर्व्हिसेसमध्ये जाणाऱ्या व्यवस्थेतली ही आमची मुलं मुली असतात. त्याच्यामध्ये कुठलाही लॅकुना राहू शकत नाही असा कालपर्यंत विश्वास होता. पण मोदी सरकार आल्यानंतर याच्यामध्ये लॅकुने वाढले. तरी मधल्या काळामध्ये 2019 मध्ये आपण पाहिलं की डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी रँकवर 22 लोकांच्या नियुक्त्या करून टाकल्या, UPSCला बाजूला करून. UPSCचा अध्यक्ष क्वालिफाय आहे की नाही हे बघायचं नाही, त्यांच्या विचाराचं आहे का त्यालाच द्यायचं. त्याच्यामुळे पूजा खेडकरच्या याच्यामध्ये म्हणजे मला तर वाटतं की गेल्या 10 वर्षामध्ये अशा किती पूजा खेडकर निर्माण झाल्या असतील हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. मुलं मुली मेहनत करतात. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोचिंग लावतात, आई वडील त्यांना मेहनत देतात, पण ती मुलं परीक्षा देऊन चांगला पेपर सोडवणे सुद्धा नापास होताना आम्ही पाहतो. आणि मग या पद्धतीचे जेव्हा निकाल अशा पद्धतीच्या पूजा खेडकर सारखे प्रकरण पुढे येतात त्यावेळेस एक सगळ्यात मोठी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण होते, त्याच्यावरचा विश्वास उडतो. पण हे सगळं चालत असताना आता पूजा खेडकर गायब झाली. तर आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकतो की ते दुबई गेले. म्हणजे सरकार किती निद्रावस्थेत आहे, हे सरकारच्या निद्रावस्थेचा हा परिणाम आहे की IAS सारख्या ज्या ठिकाणी जॉबमध्ये जाऊन बोगस सगळ्या गोष्टी घेऊन वेगळ्या वेगळ्या नावाने आई वडिलांचं नाव बदलून एखादा उमेदवार IAS होत असेल आणि अशी लोक समजा घुसून उद्या कोणी दुसरा आला आणि कोणी असा घुसून गेला आणि काही निघाला आतंकवादी नक्षलवादी, तर या अशा महत्वपूर्ण पदावर निर्णय घेणाऱ्या पदांवर काय चाललेलं या देशामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे UPSC सारख्या या व्यवस्थेमध्ये या पद्धतीचा फ्रॉड होताना पाहिल्यानंतर देशाला धक्का लागलेला आहे. आणि हे नरेंद्र मोदीच्या सरकारचं फेल्युअर आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. नाना, एक राजकीय प्रश्न असा आहे की काल एक्सप्रेस हायवेवर भावी मुख्यमंत्री म्हणून तुमची फ्लेक्स लागले आणि तिकडे रोहित पवारांना मंत्रिपदाची त्यांनी कर्जतच्या एका सभेमध्ये इच्छा व्यक्त केली. काय नेमकं? बघा, हे काही आमच्या पक्षाकडून कोणी बोर्ड लावलेला नाही, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला बोर्ड आहे. काँग्रेस पक्षाने आमच्या सृष्टीने काही घोषणा केली नाही. महाराष्ट्रामध्ये असे बोर्ड लागतात, अनेक नेत्यांचे लागलेले आहेत, माझा एकट्याच नाही लागले, अनेक नेत्यांचे लागतात. मला त्यांनी स्वतः काय बोललं तर मला काय काय बोलायचं नाही. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय रोहित पवार साहेब त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही मला. पण हे जे काही आता काही शक्यता नाहीच ना, आता इच्छा मला माहिती नाही पवारांच्या मनात काय असतं ते तुम्हाला पिंपरी चिंचवडलाही कळत नाही आणि पुण्यातही कळत नाही. त्याचा काय आपल्यावर फरक पडू शकतो? मला लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणुका लढायचा अधिकार आहे. त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी जे काही घोषणा केली असेल, कोणाला पक्ष काढायला कोणाला काही म्हणायचा थोडी विषय आहे. परिणामाची जी भूमिका आपण मांडली त्याला जे मराठा समाजासाठी दोषी असते त्यांना आरक्षण देतो म्हणून त्यांच्याकडून मतं घेणारी काही व्यवस्था असेल, धनगर समाजाकडून आरक्षण देतो म्हणून त्यांना आरक्षण देतो म्हणून त्यांच्याकडून मतं घेणारी जे कोणी व्यवस्थित असतील अशा राजकीय पक्षाला आरामात त्याच्यामध्ये धडा शिकवला जाईल. काँग्रेसचा याच्यात पुढे दोष नाही. आमचे नेते राहुल गांधीजींनी जनगणनेची भूमिका त्या ठिकाणी मांडली. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या पद्धतीचं सेन्सेस केंद्र सरकारने करावं ही भूमिका आमची आजही आहे. परवा राहुल गांधीजींनी जी भूमिका लोकसभेत मांडली पुन्हा, तर त्याला भाजपच्याच मंत्र्यांनी सांगितलं की ज्याची जात नाही तो गणनेची गोष्ट करतोय. म्हणजे मागासवर्गीयांच्या
लढाई लढणारा राहुल गांधी त्याला त्याची जात काढण्यासाठी सुद्धा भाजप हे मागं पुढे पाहत नाही. किती चिडलेले लोक आहेत हे याचा अंदाज येतो. मागासवर्गीय मग ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, भटक्या विमुक्त जाती असतील, या सगळ्यांचा अपमान करण्याचं काम भाजपने केलेलं आहे. ते राहुल गांधींच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे. काल परवा दिवशी काँग्रेसने सगळ्या राज्यामध्ये याचं आंदोलन आम्ही केलं. म्हणून तुम्हाला सांगतो की हे आरक्षण व्यवस्था संपवण्याचं काम भाजप करत आहे. देतो म्हणायचं, मतं घ्यायची आणि आरक्षण व्यवस्था संपवणं हे भाजपचा धंदा आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांनी पाप केलं त्याला परिणाम भोगावा लागतो.